कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 27 मार्चच्या भागात गंगप्पा, नर्मदा आणि रामप्पा बाळूच्या घरी पोहोचतात. बाळू रामप्पाचा उतरलेला चेहरा बघून त्याला तो कसला विचार करतोय असं विचारतो. त्यावर रामप्पा रडायलाच लागतो. त्याला कुस्तीत तो जिंकेल की नाही याची भीती वाटत असते. त्यावर बाळू त्याला त्याच्याकडे आत्मविश्वास कमी आहे, शिवाय त्याने पांडुरंगावर विश्वास ठेवावा असंही सांगतो. आणि कुस्तीच्या आखाड्यात बाळू रामप्पाला पाठ टेकवू देणार नाही असा विश्वासही देतो. इथे पंचांच्या घराजवळ पालखी आलेली असते. ताशे वाजत असतात. सगळे आनंदात नाचत गात असतात. पहिली पालखी उचलण्याचा मान पंचांचा असल्याने ते पालखी उचलतात आणि त्याची गावातून मिरवणूक निघते. इथे मंगळू देवप्पाला सांगतो की आधीसारखं आता काही राहिलं नाही, कोणी इथे येत पण नाही आणि जत्रेसाठी सुद्धा बोलवलं नाही. त्यावर देवप्पा बोलतो की सगळे मूर्ख आहेत. ज्या दिवशी त्यांना हे समजेल त्या दिवशी रांगा लागतील इथे. देवप्पा पुढे सांगतो की आज रात्री कुस्तीत आपला पैलवान जिंकला की पैसे आणि चांदीची गदा आपल्याला मिळाली की सगळ्यांची तोंड बघण्यासारखी होतील आणि एकदा तसं झालं की देवी आई सुद्धा आपल्याकडे येईल. इथे पालखी देवीच्या मंदिरात पोहोचते. तिथे पंच वैजंता पहिले देवी आईची पूजा करतात. इथे बाळू घरातल्या पांडुरंगासमोर उभं राहून त्याला तो जे बोलेन ते खरं होणाऱ्या वचनाबद्दल बोलतो आणि साधूच्या वेशात येऊन तू हे वचन दिलं होतं त्यामुळे ते खरंच होईल असंही बोलतो. शिवाय आता रामप्पाला दिलेलं वचन खरं ठरवायचं की खोटं तेही तूच ठरव असंही बोलतो. मंदिरात सुंदरा, गंगू, सत्यवा सगळे पूजा करायला आत येतात. सुंदरा देवीच्या मूर्तीला हळद कुंकू लावते, तोच ते सत्यवाच्या कपाळावर दिसतो. गावात देवीच्या जत्रेची सुरुवात तर उत्तम झालीये आणि रात्रीच्या कुस्तीत कोणाचा पैलवान जिंकेल आणि चांदीची गदा आणि पैसे कोण मिळवेल हे बघण्यासाठी पाहत रहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज.